मित्रांनो, खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची अशी अपडेट आहे. कारण ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता आणि शेतकऱ्याचं अतिवृष्टी आणि महापुरामुळे मोठ्या प्रमाणावरती नुकसान देखील झालेलं आहे आणि त्याच आधारावरती शेतकऱ्यांना आता पीक विम्याचं वाटप नेमकं कधी होते याची आतुरता लागून राहिलेली आहे. आणि आता त्याच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, येत्या जानेवारी महिन्यामध्ये शेवटच्या हप्त्यामध्ये म्हणजे जवळजवळ 20 जानेवारीनंतर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पीक विम्याची वाटप व्हायला सुरुवात होऊ शकते, असं अपडेट आता समोर येताना दिसत आहे. विविध सोशल मीडियाचे जे माध्यमं असतील, वृत्तपत्र असतील, याच्या माध्यमातून वेगवेगळ्या बातम्या ह्या समोर येताना दिसत आहे. आणि प्रत्यक्षामध्ये पीक कापणी प्रयोग झाले त्याच्यानंतर जे सॅटेलाईटच्या आधारे जे उत्पन्न ठरवलं जातं म्हणजे पीक कापणी प्रयोग, आणि याला 50% आणि सॅटेलाईटच्या आधारे उत्पन्न ठरवण्यासाठी त्याला 50% असं 50-50% दोन्ही गोष्टीला वेटेज देण्यात येत असतं. पीक कापणी प्रयोग आणि सॅटेलाईट यील्ड म्हणजे इलेक्ट्रिकल यील्ड, ज्यालाच आपण सॅटेलाईटच्या माध्यमातून उत्पन्न काढणे असं म्हणतो. मित्रांनो, आता हे सर्व पीक कापणी प्रयोग झाले याचा जो डाटा आहे हा राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्राला पाठवण्यात आला आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून हा पीक विम्याचा डाटा हा पूर्ण आता पीक विमा कंपनीला पाठवण्यात आलेला आहे. आणि त्याच्यानंतर हा डाटा मिळाल्याच्या नंतर पीक विमा कंपनीला नियमानुसार 21 दिवसानंतर प्रत्यक्ष शेतकऱ्याला पीक विम्याचं वाटप करणं बंधनकारक आहे. पीक विमा कंपनी ज्या नियमानुसार चालते त्या नियमानुसार पीक विमा कंपनीला हा पीक विमा वाटप करणं बंधनकारक असतं. आणि जर वेळेवरती पीक विमा जर का वाटप केला नाही तर शेतकऱ्यांना त्यांच्या व्याजाची देखील रक्कम ही पीक विमा कंपनीला द्यावी लागणार आहे. आणि त्याच्यामुळंच शेतकऱ्यांना 20 जानेवारीच्या नंतर पीक विमा वाटपाला प्रत्यक्षामध्ये सुरुवात होऊ शकते, अशा पद्धतीचं अपडेट सध्या समोर येत आहे. मित्रांनो, असं जर का झालं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय अशी आनंदाची ही नक्कीच बातमी असणार आहे. मित्रांनो, शेतकऱ्याचं अतिवृष्टी आणि महापुरामुळं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टी अनुदान असेल, रब्बी अनुदान असेल, याचं देखील मोठ्या प्रमाणावरती वाटप करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, हा पीक विमा वाटप होत असताना हा पीक विमा सरसगट हा मिळणार नाही आहे. ज्या मंडळामध्ये, ज्या तालुक्यामध्ये उंबरठा उत्पन्न आणि सरासरी उत्पन्न याच्यामध्ये जितकी घट आहे तितक्याच प्रमाणामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे. जितकी उंबरठा उत्पन्नामध्ये तुमच्या घट येईल तितक्या मोठ्या प्रमाणावरती त्या शेतकऱ्यांना, त्या मंडळातील शेतकऱ्यांना सरसगट हा पीक विमा वाटप केला जाणार आहे. एका मंडळामध्ये सरसगट रक्कम ही सारखी असणार आहे, हेक्टरी रक्कम. आणि इतर जर का मंडळामध्ये जर का विचार केला तर मंडळामध्ये रकमेमध्ये तफावत असू शकते, वेगवेगळी रक्कम असू शकते. कारण सगळीकडचं उंबरठा उत्पन्न आणि याच्यातला फरक सारखाच येईल असं नाही आहे. त्याच्यामुळं काही मंडळामध्ये मोठ्या प्रमाणावरती तर काही जे मंडळामध्ये 10,000, 20,000, 25,000 या प्रमाणात देखील पीक विम्याचं वाटप होऊ शकतं. मित्रांनो, याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये आता जसे अपडेट समोर येईल तसे अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, धन्यवाद.